नमस्कार. मी अभिषेक कर्णिक आणि आपण बघत आहात अभिषेक कर्णिक ऑफिशियल. तर आजचा आपला विषय आहे दादरचा कबूतरखाना. त्या संदर्भात हायकोर्टाने निर्देश जे BMCला दिले होते की तो कबूतरखाना क्लोज करण्यात यावा आणि त्यानुसार BMCने कारवाई केली. आणि ती कारवाई केल्यानंतर कबूतरखान्यालगत आपल्याला सर्वांना माहिती आहे की एक जैन मंदिर आहे. त्या जैन मंदिरमध्ये जेव्हा जैन कम्युनिटीतले जे लोक असतात ते सकाळी ते तिथे काय त्यांचं धार्मिक कार्य करण्यासाठी येतात आणि ते केल्यानंतर ते कबूतरखान्यामध्ये येऊन ते मोठ्या प्रमाणात तिथे ते दाणे टाकतात आणि ते सगळे फीडिंगचे जे आयटम जे टाकण्यात येतात. त्यानंतर तिथे हजारोच्या संख्येने दिवसभर तिथे कबूतर जमा होतात. पण त्या कबुतरांमुळे आज तिथे आजूबाजूचे जे नागरिक आहेत, त्या बिल्डिंगमध्ये त्या वस्तीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास झाला. आणि त्रास म्हणजे की जी कबुतराची जी विष्ठा असते त्याच्यातनी जो फंगस तयार होतो आणि त्याच्यानी जो आजार आहे तो मोठ्या प्रमाणात तिकडच्या लोकांना एक आजार तयार होतो, रेस्पिरेटरी रिलेटेड, लंग्स रिलेटेड, अस्थमा यास आणि ज्या बऱ्याचशा ज्या गोष्टी काही आहे मेडिकल रिझन्स आहेत त्या सगळ्या रिझन्स जे आहेत कोर्टामध्ये तिथे सादर करण्यात आल्या होत्या आणि कोर्टालाही त्या गोष्टी मान्य झाल्या. आणि या सगळ्या त्रासातनं काही लोकांना आपला जीवही गमवावा लागला आणि म्हणूनच तो कबूतरखाना बंद करण्यात यावा या संदर्भात कोर्टामध्ये तिथे केस टाकण्यात आली होती आणि त्यानुसारच कोर्टाने निर्देश दिले. तर आपण सर्वांना एक गोष्ट समजायला पाहिजे की हे जे पक्षी आहेत ह्या पक्ष्यांचं हे जे आपण जे धान्य बिन्य हे ते टाकतो की फॉर एक्झाम्पल काही लोक ते कावळ्यांना गाठिया, फरसाण या सगळ्या गोष्टी टाकतात. हे त्यांचं खाणं नाही आहे. दॅट इज नॉट देअर नॅचरल हॅबिटेट. किडे जे आहेत हे ते सगळं खाणं हे सगळं त्यांचं नॅचरल खाणं आहे आणि त्यानुसार त्यांचं जे जडणघडण आहे, सृष्टी जी बनलेली आणि त्यांना पंख आहेत, चोच आहे, ते त्यांचा जो निवारा आहे त्या सगळ्या गोष्टी ते करू शकतात. तर लोकांना माझ्या मते या सगळ्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही आहे. ते काय म्हणजे त्यांची व्यवस्था जे आहे पक्षी प्राणीची त्यांची व्यवस्था ते बरोबर करतात आणि त्यांचं जे नॅचरल हॅबिटेट आहे त्या नॅचरल हॅबिटेटचा जो डिस्टर्बन्स आपण माणसांनी करू नये माझ्या मते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोर्टाने हा निर्देश दिल्यानंतर एखादी कम्युनिटी असं कसं काय करू शकते, हा कोर्टाचा एक अवमान आहे. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि जी पोलीस यंत्रणा तिकडे होती त्यांनी पण काय बघायची भूमिका घेतली मला समजत नाही. व्हायला पाहिजे नव्हतं. हा एक प्रकारचं ज्यांना म्हणतात की दंगल टाईप जी गोष्ट होती की मोठ्या प्रमाणात की मॉब जमा करायचा आणि तिथे ही सगळी गोष्ट अशी घडवून आणायची, हे अत्यंत चुकीचं असं आहे. सरकारने याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं, या गोष्टी घडवून द्यायला पाहिजे नव्हतं. पण आज तिथे एक जी कम्युनिटी आहे जैन कम्युनिटी यांनी हे असं करायचाच विचार केला, ही एक खूप खंत करणारी अशी गोष्ट आहे. आणि एक अंधेरीमध्ये पण आपल्याला माहिती आहे की कोर्टाने निकाल दिला होता. एक ते इल्लिगल तिथे मंदिर होतं आणि ते इल्लिगल मंदिर तोडून देण्याचे ते BMCला त्यांनी निर्देश दिले होते आणि त्यानुसार BMCने ती कारवाई केली होती. पण तेव्हा पण त्यांनी असं मोठ्या प्रमाणात तिथे मॉब जमा झाला आणि बऱ्याचशा काही गोष्टी सांगण्यात आल्या. आणि त्यांना जे मंगलप्रभात लोढा आहे हे जे MLA आहेत, आता मंत्री आहेत आणि ते पालकमंत्री पण आहेत असे, आणि ते बिल्डर आहेत आपलं सर्वांना माहिती आहे. आणि ते जैन कम्युनिटीचा एक मोठ्या प्रमाणात त्यांना सपोर्ट आहे आणि मला भारतीय जनता पार्टीलाही जैन कम्युनिटीचा सपोर्ट आहे. त्यानुसार भारतीय जनता पार्टी पण एक सॉफ्ट स्टँड आहे, तो जैन कम्युनिटीच्या बाबतीत सॉफ्ट स्टँड घेते. पण हे माझ्या मते अत्यंत चुकीची अशी गोष्ट आहे. असं व्हायला नाही पाहिजे. आणि आज आपण बघतो आहोत की जी भारतीय जनता पार्टी आज नवीन काय ना काहीतरी कायदे आणते आहे. साधारणतः आता अर्बन नक्सलिझम आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणतात, तर आता हे जर आजचं आपण जी घटना बघितली दादरमध्ये घडली, तर याला आपण अर्बन नक्सलिझम म्हणणार का नाही म्हणणार. कारण का कोर्टाने जिथे निर्देश दिलेले होते, कोर्टाच्या निर्देशानुसार जिथे BMCने कारवाई केली होती त्या सगळ्यांना न जुमानता त्या लोकांनी तिथे जाऊन सगळी जी आहे ते डिमॉलिशनचं काम ह्यांनी हाती घेतलं जैन कम्युनिटीतल्या लोकांनी. आणि तर त्यांनी स्वतःहून तिथे गेले का ते कोणाच्या आदेशानुसार तिथे आले की त्याच्या मागचं काय राजकारण आहे, हे एक बघण्यासारखी गोष्ट आहे. पण हे आज मुंबईमध्ये आपण बघतो आहे की एखादी जी कम्युनिटी आहे जैन कम्युनिटी म्हणा की
त्यांचं जे एक साधारणतः ही असं म्हणतो की दादागिरी टाईप ही जी गोष्ट आहे ही करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यांना असं जाणू काय मुंबई आता आपलीच आहे या प्रकारचं असं काही जे बिहेवियर आहे याचं म्हणजे खूप असं डिस्टर्बिंग असं हे बिहेवियर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की साधारणतः ही जी कम्युनिटी आहे ही जेव्हा कुठल्या म्हणजे सामान्य माणसाचा आवाज उठवण्यासाठी जेव्हा वेळ येते तेव्हा हे लोक रस्त्यावर उतरत नाही. पण या अशा गोष्टींसाठी ज्या पक्षांसाठी ना ह्याच्यासाठी जेव्हा हे लोक रस्त्यावर उतरतात तर याचाही पण मला तर वाटते आपण नीट विचार करायला पाहिजे की हे काय चाललेलं आहे. आणि अशा गोष्टी या गोष्टींना खतपाणी घालणं सरकारच्या दृष्टीनेही चांगलं नाही आहे. आज एका कम्युनिटीला तुम्ही सपोर्ट करण्यासाठी तुम्ही जे कोर्टाने काही निर्देश दिलेले असताना त्याच्यामध्ये तुम्ही रिव्हर्सल करून आपण देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघितलं असेल त्यांनी काय सांगितलं की एक कंट्रोल फीडिंग. आता कंट्रोल फीडिंग कसं काय होणार याच्यामध्ये जेव्हा तिथे लोक येऊन सगळ्या मोठ्या प्रमाणात तिथे धान्य आणि ह्या सगळ्या गोष्टी टाकतात. कंट्रोल फीडिंग तुम्ही कसं काय कंट्रोल ठेवणार. पहिली गोष्ट म्हणजे कंट्रोल फीडिंग आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याचा काही संबंध येतच नाही. कारण का मुळातच हे जे खाणं त्यांना त्या पक्ष्यांना देण्यात येते हे त्यांचं खाणंच नाही आहे. नॅचरल हॅबिटेटमध्ये त्यांच्या ते बसतच नाही. तर अशी गोष्टला पहिली गोष्ट म्हणजे याला आळ आपण घातला पाहिजे हे पूर्णपणे बंद करायला पाहिजे. आणि मुंबईमध्ये साधारणतः काहीतरी 51 असे हे कबूतरखाने आहेत ते पूर्णपणे डिमॉलिश करायला पाहिजे. आपण लोकांचं त्यांचं सेहतचा विचार करायला पाहिजे. आणि या सगळ्यानुसार ते कबूतरखान्यांची काही गरज नाही आहे खरी. आणि ज्यांना कोणाला कबूतर आणि ह्यांना काय पक्ष्यांना खायला घालायचं असेल तर बाबांना तुम्ही घरामध्ये खायला घाला. तिथे तुमचं काय ते टेरेस असेल ओपन टेरेस काय असेल तर तिथे घाला. पण लोकांना आजूबाजूच्या लोकांना कोणाला त्रास होईल ही गोष्ट होता कामा नये. सरकारने पूर्णपणे या सगळ्या गोष्टींवर बंदी आणायला पाहिजे. आणि हे जे कबूतरखाने आहेत हे पूर्णपणे डिमॉलिश करायला पाहिजे. कायमस्वरूपी हे सगळं बंद करायला पाहिजे. आणि मुळातच दादरमध्ये हा जो आता कबूतरखाना म्हणून प्रचलित आहे तिथे कबूतरखाना कधी नव्हतंच. ते एक फाउंटन होतं तिथे आणि त्या फाउंटनच्या इथे ते लोक यायला लागले. तिथे असे दाणे बिणे टाकायला लागले आणि मग तिथे पक्षी जमा व्हायला लागले. आणि मग त्याचं ते पक्षी मोठ्या प्रमाणात मग तो कबूतरखाना म्हणून त्याचं ते प्रचलित झालं ते. पण तसं काही नाही आहे. आणि सरकारने या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा लक्ष घालायला पाहिजे. आणि कुठल्याही समाजाला भीक न घालता लोकांचं सार्वत्रिक जे लोक आहेत त्यांचा सगळ्यांचा विचार करायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे जर लोकांच्या जीवाशी या सगळ्या गोष्टी होत त्याच्यामुळे जर लोकांना त्रास होत असेल त्यांच्या जीवाशी या सगळ्या गोष्टी होत असतील तर एका कम्युनिटीला खुश करण्यासाठी तुम्ही बाकीच्या हजारो लोकांना तो त्रास तुम्ही देऊ शकत नाही. दॅट इज व्हेरी रॉंग. आणि याच्यामध्ये सरकारने पुन्हा एकदा लक्ष घालून पूर्णपणे हे जे कबूतरखाने हे कायमस्वरूपी बंद करायला पाहिजे. धन्यवाद.